तर नमस्कार मित्रांनो, आपल्या उडी बुक्का या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक अशी व्यक्ती आलेली आहे की त्यांना दुनियाना नाव पण ठेवते आणि वाकून नमस्कार करते. बरा दिसतोय रे तू. माझं ओळखच अशी करून देतोय, मग पुढे जाऊन काय काय करशील? ही मी बोलत नाही हो, ही अख्खं गाव बोलते म्हणून तर मी तुम्हाला इथे बोलवले, नाही तर मी तुम्हाला कशाला बोलवतोय. तुमची गावाभर अशी व्याख्याता झाली आहे तुमच्या उदारीची, म्हणून आपण इथपर्यंत आलो. म्हणजे उडीव बुक्का, आमचा बुक्का तुमचा आज बुक्का, आज तुमचा बुक्काच आहे. उडू बाबा, उडवणार 100%. तर स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये उदारी किंग बिक्या बोंधू. आपला पहिलाच पॉडकास्ट आहे. आपण ही सेटअप लावला ती पण उदारीतच लावलाय. आणि त्या पहिल्या पॉडकास्टला माणूस पण आपण असाच बोललाय, उदारी किंग. तर त्यांना माझा पहिला क्वेश्चन आहे की तुम्हाला उदारी किंगच का म्हणते? कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक क्षेत्रात कोण ना कोणतरी किंग असते. आहेत किंग भरपूर आहेत. तसं उदारी क्षेत्रात मी किंग आहे, विथ 10 years ऑफ एक्सपिरियन्स. लय मोठा एक्सपिरियन्स आहे तुमचा. एक्सपिरियन्स लय मोठा आहे. एक लोकांना गंडवायची कामं केली. गंडवायची कामं तुम्ही केली म्हणू शकता तसं. काही गंडवी लोक तुम्ही. बरं, मला ही सांगा, तुम्हाला लोक पैसे देतीच कशी? अरे बाबा, ती एक कला आहे, कला. आणि ती कला मला माझ्या गुरुनं शिकवली. आणि त्या गुरुचं नाव मी असं ऑन कॅमेरा आहे आपल्याला आता कळालं, तुमच्यावरनं कळालं, तुमच्या बोलण्यावरनं कळालं की तुमचा गुरु तुमच्यापेक्षा हरामी. हरामी बिरा, अरे एक नंबर गुरु आहे, नावच घेऊ शकत नाही मी. पण का तुम्ही सांगणार नाही? का सांग? अरे का सांगू बाबा, स्कीम सांगून काय मी माझा टोटा करू काय? नाही, सांगा आमच्या जनतेला कळू द्या की तुम्ही कसं लोकांना याड लावताय. उदारीवर पैसे घेताय, कळायला पाहिजे. आम्ही तुम्हाला कशाला बोलवलं, त्यासाठीच बोलवलं. 1000 रुपये लागतील. 1000 रुपये असते दुबई, इथं पण 1000 रुपये लागतील. तसं नसते. 1000 रुपये दिल्याशिवाय आम्ही सांगत नाही. चाललो बरं, देऊ बसा. झाला आपला पॉडकास्ट झाला की आपल्याला देऊ. हीच तर कला आहे. ते कळालं आम्हाला. तुम्ही आमचा बुक्का उडवला, आम्ही तुमचा उडवला, तुम्ही आमचा उडवला, असं ते आम्हाला कळालं. बुक्का उडला. एक फोन आलाय. हॅलो, अरे सोन्या, इथं माझा बुक्का आहे. आपलं पॉडकास्ट मध्ये आलोय, मोठी पार्टी गावली आहे, 1000 रुपये देतो म्हणते. हो, ठेवा फोन. ठेवा फोन. हॅलो, सांगा तुमची स्कीम, सांगा तुम्ही कसं लोकांना याड लावताय ते सांगा पहिल्यांदा. स्कीम सांगतो आता, ऐका. सांगा आमच्या जनतेला कळू द्या. सांग भैया, काय करायचं माहिती आहे का? पहिल्यांदा 500 रुपये घ्यायचं. देते ते लोक, देते ती. बर 500 रुपये घ्यायचं आणि त्याला म्हणायचं लगेच 2 तासात देतो माघारी. लगेच कशाला 500? हे असं तर मी जातो. मग बसा. स्कीम सांग म्हणते, मी असं वाकडच बोलते. तू रागेट माणूस. चा बरं आहे तू. मग काय करायचं, 2 तासानं 500 रुपये त्याला लगेच द्यायचं माघारी. लगेच मागायचं. म्हणजे ते पण खुश आणि आपलं पण काम झालं. मग परत 2000 रुपये मागायचं. 2 डायरेक्ट. बरं हलकेत नाही. बरं उडी बुक्का. 2000 रुपये घ्यायचं. 2000 त्याला म्हणायचं 2 दिवसात माघारी देतो. 2 दिवसात. हा, यांचं तोंड बघा. हे 2 दिवसात पैसे माघारी द्यायचं तोंड आहे का बघा. बरं बसा. बरं, चुकलं. साबराय रे तू. बसा. 2000 रुपये 2 दिवसानं त्याला द्यायचं. बर, असं करत काय करायचं माहितीये का? 10,000चा बुक्का द्यायचा. 10,000 बुक्का. ती माघार द्यायचं नाही. बर म्हणजे 100-500 विश्वास घेते. 100-500 लोकांचा विश्वास घेते. 10,000 घेतले गडी कबूतर. बर आता मला कळालं. स्कीम माणसाचा पहिल्यांदा विश्वास जिंकायचा. मग कबूतर हो, नाही तर हे हो. बर लय बेकार नाद करा नाही ह्या माणसाचं. बरं का, करून मी बघा. 1000 रुपये काय मी देत नाही. देणार. बसा. ही माणूस आहे ना, उदारी किंग मुगू म्हणत नाही ती. मला आता एवढं विचारायचं आहे, आजचाल तुम्ही उदारी किंग लोकांना याड लावत आजचाल, पण मला एवढं सांगा, हे जे लोकांचं पैसे तुम्ही बुडवताय, ते पैसे बुडवून तुम्हाला मला सुख भेटते? सुख अहो, सुख म्हणजे असं सुख. बर, मी ज्याच्याकडनं पैसे घेतल्यात त्याला जायचं आणि विचारायचं, काय विचारू? भिक्यानं बाबा तुझ्याकडनं पैसे घेतल्यात, त्यानं पैसे तुला दिले नाहीत, मग त्याचं वाटोळ होती असं तुला वाटतंय का?
विचारा त्याला. नाही विचारणार हा, ते काय म्हणते ते माहितीये का? काय म्हणते आमचं वाटोळ होते बर पण त्याचं एक नंबर होते, आमचं पैसे तेवढं देऊ. पैसे माघारी तुम्ही यायसाठी. सुखाची गोष्ट करताय. बर 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 म्हणजे मला आशीर्वाद आहे. हा, बर बर एक नंबर. तुम्ही लय अभ्यास केलेला दिसते चांगला. PhD झाली बर बर फायनल संपलं. लोकांचा बुक्का उडवू. बसा बस बसा बसा बर मला सांगा तुम्ही तर तुम्हाला अर्जंटच पैशाची गरज लागली तर तुम्ही कसं लोकाला झोल देता तेवढं मला सांगायचं. त्यासाठी अनेक कला लागते. बर ह्यात पण कला यात बी कला. मला का माणूस जरा छपर आहे बरं काय. जातो. बसा बसा काय सारखं उठताय मला गणित कळणार. बसा की 1000 कला आहे देतो. का की तुम्ही? बर सांगा सांगा. कला म्हणजे अशी कला, पाहुणी मारायची कला. म्हणजे तुमच्या पैशासाठी चांगला पाहुणा मारायचा. मारून टाकायला काय करायचं माहितीये? आता समजा मला तुमच्याकडनं पैसे घ्यायचे आहेत. बर मग मला तुमचा पाहुणा नाही माझा पाहुणा मारावा लागेल. बर काय करायचं माहितीये? फोन करायचा, बर साधा फोन करायचा. असं रडत रडत फोन. रडत नाही म्हणायचे. Acting लवा. करा. बर बर रडत रडत बर. फोन करायचा बर आणि म्हणायचं हम्म. दोस्त माझ्या पाहुण्याचं डोळ्याचं ऑपरेशन. येते बाहेर कला यायला लागली. बाहेर कला पैसे पाहिजे माणूस काही पण करतो. बरं 1000 रुपये. बर हा देणार देणार देणार. पाहुण्याचं डोळ्याचं ऑपरेशन आहे. 110 वर्षाचं आहे म्हातार. बर बर त्याला जर दिसलं नाही तर तुझा पंजा समज, बर तुझा पंजा समज बर. आणि मला पैसे तेवढं पाठव. पैशासाठी पंजा सुद्धा बदलला. बघा पैसे असं नाही. बरं सांगा चाबर आहे रे तू. सांगा सांगा हे सांगा. असं गणवायचं. समोरच्याला इमोशनली ब्लॅकमेल करायचं. Blackmail करायचं. आणि म्हणजे त्याकडनं खूप बरोबर अडकवायचा. चांगलं चांगलं हो काय तुमच्या. ही बघा ही माणूस म्हणून फेमस आहे गावात. बुक्का आजच्या ह्या आपल्या पॉडकास्ट मधला सगळ्यात लास्टचा प्रश्न ते पण माझ्या जनतेकडून की बाबा तुम्हाला ही योग्य वाटतंय का? लोकांचं पैसे बुडवणं, त्यांचा तळतळाट लागणं वगैरे तुम्हाला योग्य वाटतंय का? तुम्हाला खरं सांगू दादा, बोला बोला. 1000 रुपयेच घेणार आहे तुम्ही म्हणलं बोला आता. मला हे असं लोकांकडनं उधारी मागाय ती पैसे घ्याय खरंच आवडत नाही. मग का करताय का असं तुम्ही? अहो माझ्याकडे काय पैसा येत नाही कुठनं तर काय करायचं? मग असं लोकांना याड लावायचं. आता काय याड लावायचं म्हणजे मग आम्ही याड लावून घेऊन का आमचं आम्हाला? आता अवघड आहे. लोकांचं जर तुम्ही असं वाटोळ करत असला ह्याच्याकडनं त्याच्याकडनं करून जर मी असं का करतो माहिती आहे? माझं बी अगोदर लोकांनी लय वाटोळ केले. बर म्हणजे बदला बदला असला. असंच असते आपलं. बर बदला किंग. बदला किंग. बर हा बर त्यामुळं नाही आता आपण ह्या मार्गावर जी आहे ती मोठाच हात मारणार आहे काय तर. राईट ट्रॅकवर माणूस आहे. आयुष्यात कधी पुढे जाणार मागची यांची वाट बघून मारणार वगैरे नाही. पैसे. ते काय घावं ना मग. बर काय होईल आज एखादा बकरा गाठाचा आणि विषय करायचा. 1000 रुपये आज तुमच्याकडनं आहेत. देणार देणार. नाही दिलं तर मग नाही आता झाला जाऊ शकता काय. आपलं काम झालंय. झाले चला ठीक आहे. तर बघितलं मित्रांनो ही अशी आहे त्या बेक्या बंधू ही लोक कशी याड लावतील ना ह्याच्यामुळं काय झालंय समाजात लोक एकमेकांवर विश्वास ठेवून आहेत. अजिबात विश्वास ठेवून आहेत का तर मेडिकल इमर्जन्सी वगैरे असली तरी पण लोक पैसे देण्यात आले का तरी ही खोटं बोलणार, हिथनं पैसे घेणार, दारू पिणार, इकडं उडव तिकडं उडव करणार, पुन्हा दुसऱ्याला याड लावणार. हे अख्खं असं जाळं पूर्ण समाजात निर्माण झालंय. कोणीही कोणावर विश्वास ठेवू नये. ह्या गाड्या तर आडनावच बेक्या बंधू. तर ठीक आहे पुढल्या पॉडकास्टमध्ये आपण भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो आम्ही आशा करतोय आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असावा. जर आवडला नसेल तरी पण हसा, तरी पण मजा करा. कारण आयुष्यात हसलं पाहिजे, मजा केली पाहिजे आणि अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. हे आता सगळीकडे स्कॅम व्हायला लागलेत म्हणून आम्ही विषय निवडला. फॉलो करा आणि एन्जॉय करा, मजा करा.